आणि राजकीय बातम्यांनंतर आता इतर काही बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया। अहमदाबादमधून लंडनसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अवघ्या 50 सेकंदात अपघात झाला आणि 250हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले। या अपघातानंतरही तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाची विमानं ही रद्द होण्याचं सत्र सुरूच आहे। आज एअर इंडियाची 3 विमानं वेगवेगळ्या कारणांमुळे रद्द झाली। एअर इंडियाच्या कोणकोणत्या विमानाच्या फेऱ्या गेल्या 2 दिवसात रद्द करण्यात आल्या ते पाहूया। AI-159 अहमदाबाद लंडन आणि याचं कारण आहे की विमानच उपलब्ध नाही। पुढचं विमान आहे AI-170 लंडन अमृतसर। अहमदाबाद लंडन विमान रद्द झाल्याचा फटका याला बसला। AI-143 दिल्ली पॅरिस उड्डाणाआधी काहीतरी तांत्रिक समस्या उद्भवली। AI-142 पॅरिस दिल्ली दिल्ली पॅरिस विमान रद्द झाल्याचा फटका या विमानाला बसला। दरम्यान एअर इंडियाच्या खराब सेवेचा फटका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंना बसला। त्यांनी एक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला, पाहूया। मी एअर इंडियाच्या AI-2971 दिल्ली पुणे या विमानानं प्रवास करत होते। विमान 3 तास उशिरा होतं, याबद्दल वेळेत कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। प्रवाशांना कोणतंही सहकार्य करण्यात आलं नाही, अतिशय खराब सेवा असं याचं वर्णन करावं लागेल, असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं। विमानाला उशीर आणि व्यवस्थापनाचा अभाव ही बाब एअर इंडियाच्या सेवेबद्दल आता नेहमीचीच झाली आहे। प्रवाशांना वाऱ्यावर सोडलं जातंय, ही बाब अक्षम्य असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हणत आपला संताप व्यक्त केला। मी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना आवाहन करते की याबद्दल एअर इंडियाला जबाबदार धरण्यात यावं। चांगल्या दर्जाची सुविधा मिळणं हा प्रवाशांचा हक्क आहे।